मात्र आपल्या गावात, आपल्या शेजारी, आपल्या जिल्ह्यात काय घडतंय हे मात्र कळत आणि त्यासाठी आम्ही देत आहोत मराठवाड्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या। पाहूयात मराठवाड्यातील आजच्या ताजा घडामोडी। काँग्रेस राष्ट्रवादी युतीची जालना लोकसभा मतदारसंघातील जागा ही काँग्रेसला सुटली। विलास अवताडे यांना काँग्रेसची उमेदवारी जाहीर झाली, पण काल रात्रीपासून उमेदवार बदलल्याची वार्ता पसरली। औरंगाबाद मधून अब्दुल सत्तार तर जालन्यामधून कल्याण काळे यांच्या नावाची चर्चा सुरू झाली, परंतु खुद कल्याण काळे हे विलास अवताडे यांचा फॉर्म भरण्यासाठी उपस्थित होते। त्यांच्या उपस्थितीमुळे या अफवेला पूर्णविराम मिळाला आहे। 2014 मध्ये जे काही सर्वसामान्य कार्यकर्ते मतदार त्यांनी दाखवून दिलं की एवढ्या लाखेमध्ये सुद्धा 3,85,600 मतदान आपल्याला त्यावेळेस मिळालेले आहे। त्यामुळे सर्वांचं मत असं पडलं की आपले शक्तिप्रदर्शनाची आवश्यकता नाही, आपली शक्ती तेवढी आहे आणि शक्तिप्रदर्शन केल्यामुळे मतदान मिळतंच असं काही नाही। मला हे सांगा सर की तुम्ही 3 ते 4 प्रतिनिधी घेऊन आतमध्ये गेला होता, त्यात एक शेतकरी होता, एक युवक होता, एक व्यापारी होता, यामागचा काय उद्देश? निश्चितच 2 दिवसापूर्वी मला हे सगळी मंडळी भेटली आणि त्यांनी त्यांची इच्छा व्यक्त केली की आम्हाला तुमच्यासोबत फॉर्म भरायला यायचं आहे, परंतु इथल्या आचारसंहितेमुळे इथपर्यंत ते आले, आज त्यांना प्रवेश मिळाला नाही। त्यांची भावना एकच होती की शेतकऱ्यांना जालना जिल्ह्याच्या खासदारांनी जे पूर्वी शिवी दिली, साले म्हणून संबोधलं, त्यानंतर कमरेखाली गोळ्या मारा म्हणून संबोधलं, त्याचा रोष, त्याचा राग व्यक्त करण्यासाठी ते शेतकरी इथे आले आणि यावर्षी प्रचंड दुष्काळ असतानासुद्धा या शासनाचे आजपर्यंत कुठलीही योजना, कुठलीही स्कीम शेतकऱ्यांविषयी, त्या दुष्काळाविषयी त्यांना आजपर्यंत मिळालेली नाही। आणि जवानांविषयी आपण सर्वांना माहितीच आहे, त्यांनी परवा जे बोलले की 40 अतिरेकी मारले गेले, ते जवानाबद्दल एक अपशब्द वापरला, त्याबद्दलही जवानांमध्ये एक प्रचंड रोष त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे। त्यांचा रोष व्यक्त करण्यासाठी ते आज या ठिकाणी आले होते आणि नवतरुण मंडळीसुद्धा सुशिक्षित बेकार या ठिकाणी आले। 2014च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जुमलेबाज सरकारने नवतरुण मंडळीला आश्वासन दिलं होतं की आम्ही दरवर्षी 2 कोटी नोकऱ्या देऊ, त्यासुद्धा मिळाल्या नाही। उलट ज्या नोकऱ्या होत्या त्या कमी झाल्यामुळे त्यांचाही रोष या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाला। फॉर्म भरण्यादरम्यान मात्र पोलिसांनी कार्यकर्ते व पदाधिकारी यांना अडवल्यामुळे बाचाबाची झाली। राहुल मुळे, मराठवाडा टीव्ही रिपोर्ट, जालना। सबस्क्राइब करा आमचे चॅनल आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पाहत रहा मराठवाडा टीव्ही, गर्व संत भूमीचा आवाज, मराठवाड्याचा।